प्रश्न विचारला मला आणि प्रश्नाचे उत्तर सांगतो मी साखराबाई आराधीला. आत्मलिंग असे म्हणतात त्या होलिंगाला, आत्मलिंग असे म्हणतात त्या होलिंगाला. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले. नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले. नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले. नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले. आणि साखराबाईच्या प्रश्नाचे उत्तर दिले साखराबाईला. आता माझ्या प्रश्नाचे उत्तर सांगावे लागलं साखराबाईला. माणसाला वाटली सत्य देवानं बापल्याला, आणि आत्म्याची जात कोणती आहे ती सांगून द्यावे लागेल सभेला. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले. नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले. नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले. नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले. आणि साखराबाई बोलली मला माळ कशाला घातली गळ्याला. अगं विचार केला नव्हता मी मनाला, आई बापानी आराधी सोडलं मला बाळेपणाला. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले. नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले. नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले. नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले. अगं प्रश्न पहिला माझ्या आईवडिलांच्या जीवाला. अगं जयची पौर्णिमा तर आली वर्षाची वर्षाला, पण तू शायन्या मनाची आहे म्हणून पाठवलं मला तुझ्या संगतीला. गलुळाचं पाणी तू ग कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले, नागाच्या पिल्याला तू का ग खवळीले.